पेणच्या शिशु विकास मंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत. संस्कारमय उपक्रमांनी शिक्षणाची अनोखी सुरुवात. ज्ञानमयोभव पेण शिक्षण महिला समिती संचलित शिशु विकास मंदिर शाळेत शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 ची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात करण्यात आली. समितीच्या अध्यक्षा सौ सुहासिनी देव तसेच संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. 18 जून रोजी किलबिल आणि लहान गटातील नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना आकर्षक कागदी छत्र्या भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आज 22 जून रोजी मोठ्या गटातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनात पशुपक्ष्यांबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशाने गाय वासरांना चारा खाऊ घालणे तसेच पक्ष्यांना दाणे टाकण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. लहान वयातच समाज, पर्यावरण आणि सजीवांप्रती आपुलकीची भावना रुजवण्याचा हा प्रयत्न विशेष ठरला. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगठ्याच्या ठशांपासून सुंदर फुलपाखरांची चित्र तयार करून त्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यात आला. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या भिंतींवर आकर्षक शैक्षणिक चित्र रेखाटून परिसर अधिक रंगतदार आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बनवण्यात आला आहे. यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा प्रदीप समेर, उपशिक्षिका कीर्ती वैभव पिंगळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आनंद, उत्साह, संस्कार आणि सृजनशीलतेने भरलेला विद्यार्थ्यांचा पहिला दिवस सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला. नमस्कार. ज्ञानमयोभव पेण शिक्षण महिला समितीचे शिशु विकास मंदिर या वर्षी 2026-27 चे शैक्षणिक वर्ष आता सुरू होत आहे. या शैक्षणिक वर्षात 18 जूनला आपण किलबिल व लहान गट या नवीन प्रवेशाचं स्वागत मुलांचं, विद्यार्थ्यांचं केलं आणि पालकांचं. त्यावेळी मुलांचे स्वागत आपण औक्षण करून त्यांना गिफ्ट म्हणून छत्री देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. आज 22 तारखेला मोठा गट यांचं नवीन म्हणजे स्वागताचा पहिला दिवस, तेव्हा त्यांचं औक्षण करून त्यांना आपण प्रवेश केला त्यांचा आणि मग त्यांना प्राण्यांना, गाय वासरू यांना चारा खायला घालायला मुलांना सांगितलंय. पक्ष्यांना दाणे खायला घालायला सांगितलं. का तर मुलांच्या मनामध्ये सुद्धा पशुपक्ष्यांबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी आणि देण्याची सुद्धा भावना त्यांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी हा मोठ्या गटाचा प्रकल्प होता. तसेच ठसे काम म्हणून मुलांच्या अंगठाचे ठसे घेऊन फुलपाखरू असं चित्र काढून त्याच्यावर एक आकृती अशी रंगकाम ठसे करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आज मोठ्या गटाचा पहिला दिवस आनंदाने, उत्साहाने, सगळ्यांच्या एकत्रितपणे खूप छान साजरा होत आहे. धन्यवाद. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.